थँक्यू सर. जय. काय प्रोसेस आहे की यांना व्हेरिफिकेशनला इतका वेळ लागतोय? एवढा सरळ सरळ एव्हिडन्स दिलाय ह्यांना, तरी सुद्धा इतका वेळ लागतोय. पोलीस ना नक्कीच काहीतरी घोळ घालतायत. हॅलो फ्रेंड्स, लवकरात लवकर तुमची प्रेस बंद करा आणि इकडे पोलीस स्टेशनला या. माझ्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. उद्याच्या हेडलाईन मध्ये असेल आणि ती मणी बाबतीत आहे. बाय, सी यू. मी मनी सरांना सुजित सरांचं नाव सांगू की नाही? त्यांना काय वाटेल ते ऐकून? स्वानंदी, कोण आहे खरा गुन्हेगार? कोणी केलं हे सगळं? मणी सर खरा गुन्हेगार. हे बघा, तुम्ही मला आतमध्ये जाण्यापासून थांबवू शकत नाही. बाजूला तुम्ही, बाजूला, मला जाऊ देत ना. हे बघा, मी त्यांच्या केबिन मध्ये त्यांना भेटायला चालले, घरात नाही चालले. आणि पोलीस स्टेशन हे पब्लिक प्लेस आहे आणि मी नागरिक आहे, त्यामुळे मी जाऊच शकते. आणि तुमचे साहेब आहेत ना, जनतेचे सेवक आहेत आणि मी जनता आहे. जेसी, मणी सर मी आलेच. हो पण स्वानंदी बाजूला व्हा तुम्ही. बाजूला होताय का? मला जाऊ द्या. मॅडम, तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाहीये. मला आतमध्ये जायचं. ऐका मॅडम. इन्स्पेक्टर, व्हॉट काइंड ऑफ जोक इज दिस? हे काय चालवलंय तुम्ही? मला आतमध्ये येऊ देत ना. मी कधीच बडबडते, तुम्ही काही रिएक्टही नाही करत आहात. काय चालवलंय हे? मला जेसी काय झालं? काय एवढी संतापली आहेस? स्वानंदी, संतापू नाही तर काय करू ग? अगं, आपण एवढा क्लिअर स्पष्टपणे त्यांना एव्हिडन्स दिलाय, तरी पण ते काहीच करत नाहीये. त्यांनी अजून मनीला सोडवलं नाहीये. अजून काय करायचं बाकी आहे? बोल ना त्यांना. अरे बोला साहेब. सोडा द्या. या मॅडम, या तुम्ही. हो रणरागिनी मॅडम, तुम्हाला काय वाटलं? पोलीस स्टेशन मध्ये येऊन तुम्ही धिंगाणा केला म्हणजे पोलीस प्रेशर मध्ये येतील? थोडं शांत व्हा. वेळ लागतोय त्याचं कारण की तुम्ही दिलेले पुरावे मी व्हेरीफाय करत होतो आणि आता मला कळलंय की तुमचे हे पुरावे तकलादू आहेत. तकलादू आहेत म्हणजे? साहेब, त्या पेपरवरती सरपोतदार साहेबांच्या सह्या आहेत ना. मग हा पुरावा पुरेसा नाहीये का?